नमस्कार मैत्रिणींनो, 2-4 दिवसांपूर्वी पुण्यात एक घटना घडली आणि ती घटना ऐकून माझ्या अंगाचा खरोखर थरकाप झाला आणि मला माझ्या लेकीसुना डोळ्यासमोर दिसायला लागल्या। माझ्या लेकीसुनांनी किती सावध राहायला हवं हल्लीच्या काळात, यासाठी आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवत आहे। मैत्रिणींनो, व्हॉट्सअपवरच ही माहिती आली होती। एका मुलीने अतिशय तळमळीने हे लिहिलं होतं की दुसऱ्यावर हा कोणाचा प्रसंग येऊ नये म्हणून त्या मुलीने लिहिलं होतं आणि तेच मी तुम्हाला शेअर करत आहे। मैत्रिणींनो, एक मुलगी IT कंपनीमध्ये नोकरीला होती बरं का। तर शनिवार रविवार तिला काहीतरी काम होतं, रविवारचा दिवस होता आणि रविवारी ती तिच्या बॉससोबत कामाला गेली तिकडे। मग काम सगळं संपवलं, साईटवर होतं ते काम आणि बावधान एरियाच्या पुढे कुठेतरी ऑफिस होतं तिचं बरं का। तर तिकडे गेली ती, संध्याकाळी 6 वाजले। 6ला काम संपवून ते दोघंजण निघाले। ते सर म्हणाले की अंधार पडतो, आपण आपल्या लवकर परत जाऊयात, आणि म्हणून ते दोघंजण तिथून निघाले बरं का। मग तिचे ते बॉस होते, त्यांच्या गाडीत बसून त्यांनी तिला अर्ध्या रस्त्यात सोडलं, कारण त्यांना पुढे जायचं होतं। आणि मग ती मुलगी तिथून रिक्षा करून आपल्या घरी जाणार होती असं ठरलं होतं। तर ती तिथे उभी राहिली रस्त्यामध्ये, तिचे ते बॉस तिला सोडून रस्त्यातून निघून गेले त्यांच्या कामाला। ती उभी राहिली आणि मग आता तिथे रिक्षा थोडासा सुनसान एरिया असल्यामुळे तिने ते ओलो रिक्षा बुक करण्यासाठी मोबाईलवर बघायला लागली, सर्च करायला लागली। तर इतक्यात काय झालं, ती उभी असताना तिच्या मागे एक म्हातारे आजी आजोबा उभे होते आणि ते फुलं विकत होते, लाल रंगाची सुंदर फुलं त्यांच्या हातात होती। तर ते तिच्याजवळ आले आणि तिला म्हणाले, ए बेटा, घे ना फुलं, बाळा घे ना फुलं, खूप सुंदर फुलं आहेत, ताजी फुलं आहेत, घे ना। तिला वाटलं ती फुलं कुठे सांभाळत न्यायची घरी, म्हणून तिने जरा दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे आणि ती सरळ पुढे चालायला लागली आणि मोबाईलवर ती रिक्षा बुक करायला लागली। इतक्यात ते मागे यायला लागले ते आजी आजोबा। मग ती वैतागली जरा, जाऊ देत म्हणून तिने काय केलं, पर्समधले 50 रुपये काढले आणि त्यांच्या हातात दिले आणि ती फुलं घेतली हातात। मग ते म्हणाले, बेटा, आमच्याकडे तर काही सुटे पैसे नाही आहेत, राहू द्या आजी, तुमच्याकडे राहू द्या, असं म्हणून तिने ते पैसे त्यांना देऊन टाकले आणि परत ती निघाली बरं का। पुढे निघताना तिने ती आता फुलं होती, सहज त्याचा नाकाला वास घेतला, सुंदर फुलं होती, गुलाबाची फुलं। तर वास घेतल्याबरोबर तिला काय झालं, एकदम गुदमरल्यासारखं झालं आणि एकदम ती वैतागली, असं का होतंय आपल्याला, गुदमरल्यासारखं, चक्कर आल्यासारखं। पटकन तिने ती फुलं खाली फेकून दिली। तिला म्हणजे सुचलं एकदम बरं का, जास्त तिने वास घेतला, थोडाच वास घेतला होता, म्हणजे तिने पूर्ण फुलं खाली फेकून दिली आणि मग परत रिक्षा बुक करायला लागली। इतक्यात तिच्या आईचा फोन आला, कुठे आहेस तू, अंधार पडत आला। ती म्हणाली, हो आई, मी रिक्षा बुक करते, येते 10-15 मिनिटात, असं म्हणून परत ते ओलो रिक्षा तर काय लवकर होत नाही ना, वेळ लागतो थोडासा, त्यामुळे ती बटणं दाबून रिक्षा बुक करत होती। इतक्यात एक रिक्षा तिकडनं आला आणि मग तो तिच्या जवळ येऊन थांबला। जायचं आहे का मॅडम कुठे, हो म्हणाली, मला सोडता का तुम्ही इथे, हो सोडतो, किती पैसे, तो म्हणाला, काय होतील ते त्या मीटरप्रमाणे मॅडम, बरं मग ती रिक्षात बसली बरं का। त्या रिक्षावाल्याने काय केलं, थोडीशी पुढे घेऊन ते जिथे आजी आजोबा होते तिथे रिक्षा उभी केली आणि त्या दोघांनाही रिक्षात बसवलं। ती म्हणाली, अरे त्या दोघांना कशाला घेतोयस, तर तो रिक्षा नुसता हसला। मग हिला जरा मनात शंका आली। मग ते आजी आजोबा तिच्या बाजूला बसले बरं का, मागच्या बाजूला, आणि मग निघाली रिक्षा। हिला काहीतरी वेगळं वाटायला लागलं बरं का। नंतर मग थोडीशी पुढे गेल्यावर सिग्नल आलं, एक रोडवर गेल्यानंतर एक सिग्नलच्या ठिकाणी ती रिक्षा थांबली। मग तो तिच्याजवळ बसलेला म्हातारा आणि त्या आजी, त्याच्यापैकी तो म्हातारा खाली उतरला आणि समोरून जाऊन त्या रिक्षावाल्याशी बोलायला लागला। रिक्षा थांबली ते सिग्नलजवळ, तो कानडी भाषेत काहीतरी बोलायला, हिला काही कळे ना ते काय बोलतायत ते, आणि ते दोघं मिळून तंबाखू खात ते सिग्नलची वाट बघत उभे राहिले। तिच्या धोका लक्षात आला, तिने काय केलं, एकदम त्या म्हातारीला जोरात पलीकडे ढकललं बरं का आणि एकदम रिक्षातनं उडी मारली आणि जी पळ सुटली, एकदम सिग्नल तोडून रोड क्रॉस करून, ती झाडं असतात मध्ये लावलेली, त्या झाडातून पळत गाड्या येत होत्या, पण तिला कशाचं भान नव्हतं, पूर्ण रोड क्रॉस करून पळत बेफाम ती पलीकडे गेली रोड क्रॉस करून। आणि तिथे ट्रॅफिक पोलीस उभा होता, त्याच्याजवळ गेली आणि त्याला म्हणाली की भैया मला वाचवा, माझा जीव धोक्यात आहे। तर त्या पोलिसांनी तिला हे केलं, तिथे एक लेडीज कॉन्स्टेबल होती, ती आली धावत आणि तिने पण तिला जरा दिलासा दिला आणि तिथे एक टपरी होती चहाची, त्या चहाच्या टपरीवर तिला त्या मुलीला नेऊन बसवलं आणि थोडं शांत केलं, तिला पाणी दिलं। इतक्यात तो रिक्षावाला, ते म्हातारे आजी आजोबा आले की ते रिक्षा घेऊन तिला हुडकत तिथे आणि म्हणाले, चला मॅडम, तुम्ही रिक्षा केली, बसा रिक्षात।
तर ती त्या पोलिसांना म्हणाली, हे सगळे भामटे आहेत आणि मी रिक्षा वगैरे काही केलेली नाही आहे, त्यांचा काहीतरी वेगळा डाव दिसतोय, तुम्ही त्यांना पाठवून द्या, मी काही त्यांच्याबरोबर जाणार नाही. ते पोलिसांना म्हणे. तर तो रिक्षावाला आणि ते म्हातारे जोरजोरात आवाज करायला लागले, चला चला रिक्षा ठरवली, बसा. ते अगदी जवळ येऊन तिला म्हणजे रिक्षा बसवायला हे करायला लागले. इतक्यात तिने हा झटकला त्यांचा आणि तिच्या त्या बॉसला फोन केला की सर तुम्ही 5-10 मिनिटासाठी इकडे येऊ शकता का, मी खूप अडचणीत आहे. आणि तिचे सर लगेच एक 10 मिनिटात गाडी घेऊन तिथे आले आणि त्यांच्याबरोबर 2-3 माणसं, ते सर आल्याबरोबर ते सगळे माणसं, ते मोठे मोठे लोक बघून मग मात्र जरा ते रिक्षावाला आणि ते म्हातारा हबकले आणि ते पळायला लागले. इतक्यात पोलीस होते, 2-3 आणखी पोलीसही आले होते. त्यांनी सगळ्यांनी त्या दोघांना पकडलं, त्या म्हातारीला आणि त्या रिक्षावाल्याला. आणि सगळ्या त्या लोकांनी, बाजूचे सुद्धा लोक आले ना गाड्या बिड्या थांबवून की काय चाललंय म्हणून, सगळ्यांनी त्या दोघांना बेदम चोप दिला. तर असं लक्षात आलं की त्यांची एक टोळी आहे आणि त्या टोळीतलेच 3 जण आहेत बरं का. आणि असा त्यांचा डाव हा मुली पळवून देण्याचा. तर इतकी ती मुलगी घाबरून गेली होती, त्या पोलिसांनी त्यांना बेदम मार दिला आणि पोलीस कोठडीत टाकलं, त्यांना घेऊन गेले. ही मुलगी घाबरून गेलेली होती, तिथे बसली होती. मग तिचे बॉस तिच्याजवळ गेले आणि त्यांनी तिला ओलो रिक्षा परत करून दिली. एक पोलीस कॉन्स्टेबल तिच्याबरोबर दिला आणि मग ती रिक्षात बसून रात्री 10 वाजले तिला घरी जायला. 10 वाजता ती घरी गेली. तिचं बाळ तिची वाट बघत होतं, नवरा वाट बघत होता. ती बाळाला घेऊन जवळ घेऊन खूप रडली आणि तिच्या काय मनात आलं, आज माझ्यावर काय प्रसंग आला असता. खरंच ती फुलं आपण मैत्रिणीनं आपण काय करतो की ते आजी आजोबा कशाला आपल्याला शंका येते, म्हातारे काही त्यांच्या मनात असेल अशी शंकासुद्धा येत नाही आपल्या मनात. आणि ती लाल लाल फुलं बघून तिने ती फुलं घेतली होती. बरं त्या फुलाचा तिने जास्त वास घेतला असता तर ती तिथेच बेशुद्ध पडली असती आणि त्या म्हातारीचं चांगलं काम सफल झालं असतं. पण तिला देवाने बुद्धी दिली आणि तिने ती फुलं फेकून दिली. आणि पुढे सुद्धा तिने स्वतःला अलर्ट करून तिने पटकन त्या रिक्षातून उडी टाकली, म्हणून आज ती वाचली. मैत्रिणींनो, माझ्या लेकी सुनांनो, तुम्ही खूप अलर्ट राहायला पाहिजे. आजकाल आपण बाहेर पडतो, आपल्याला नोकऱ्या करायच्या असतात, घरात बसून तर जमत नाही, हो की नाही. तरी पण बाहेर जर तुम्ही गेलात तर तुमचं लोकेशन घरच्या लोकांना माहीत पाहिजे. तुम्ही घरच्या लोकांशी सतत संपर्कात पाहिजे. मैत्रिणींनो, हिच्यावर जो अनुभव आला तो तिने तळमळीने लिहिला होता आणि तसा प्रसंग तुमच्यावर येऊ नये म्हणून हा माझा मी आज व्हिडिओ बनवला आहे. माझ्या लेकी सुनांनो, काळजी घ्या आणि अलर्ट राहा. तुम्ही कितीही हुशार असाल तरी वेळ सांगून येत नसतो आणि त्या वेळेला आपल्याला सुचलंही पाहिजे. आता त्या मुलीने धीटपणाने त्या रिक्षातून उडी मारली, पळत तिकडे गेली म्हणून तिच्यावरचा मोठा प्रसंग आज वाचला. उद्या आणखी कोणावर असा हा प्रसंग येऊ नये म्हणून माझा हा व्हिडिओ करण्याचा मानस होता. मैत्रिणींनो, माझ्या लेकी सुनांनो, तुम्ही खरंच जागरूक राहा आणि सावधान राहा. स्वतःला या मायावी जगापासून वाचवा. आपल्याला चांगले कामं करायचे आहेत, पुढे जायचं आहे. पण दुनिया अतिशय वाईट झाली आहे. त्याच्यामध्ये आपण कसं सक्षम राहायचं आणि कसं स्वतःला सावरायचं, सावधान राहायचं हे तुमचं तुम्हीच ठरवलं पाहिजे. आईवडील असतात, घरात लक्ष सगळ्यांशी संपर्कात राहा, फोनवर संपर्कात राहा. म्हणजे मग कसं लोकांना, आपल्या घरच्या लोकांना माहीत असेल तुम्ही कुठे असता. मैत्रिणींनो, आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याच्यासाठी मी 2-4 पॉईंट्स या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहेत. तुम्ही नक्की ते वाचा आणि तुम्हाला पटले तर ते आचरणात आणा. माझ्या लेकी सुनांनो, खरोखर काळजी घ्या. आज जगामध्ये फार वाईट दुनिया झाली आहे. त्याच्यातून आपण सावरून राहायचं आणि चांगलं राहायचं हे अतिशय कठीण झालेलं आहे. मैत्रिणी, हे सगळं तुमच्याच हातात आहे. परत एकदा धन्यवाद तुमच्या सर्वांचे. माझे विचार तुम्हाला पटले असतील तर तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मैत्रिणींना आणि मुख्य म्हणजे स्वतःची काळजी घ्या आणि माझ्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद परत एकदा. धन्यवाद.